ज्ञानाची भूक असलेला कोण आहे आणि वावदूकपणाने केवळ सेल्फी काढण्याकरता अशा भावनेने कोण आलंय हे ओळखण्याचं काही थर्मामीटर तर नाही आपल्याकडे. लोक पुस्तकं घेतात पण जिथून काढलं तिथे ठेवत नाहीत, पुस्तकं घेऊन जातात, परत करायला वेळ लागतो. अशा अनेक गोष्टी आहेत. लोकांनी ग्रंथालयांकडे यावं हे महत्वाचंच आहे, पण ग्रंथालयांनी लोकांकडे जायला पाहिजे. लोकांना वाटतं की ही लायब्ररी आहे म्हणजे इथे फक्त पुस्तकं असणार, पण तसं नाहीये. खरं तर नेमकं काय काय आहे? टाइम्स ऑफ इंडियाकडे देखील त्यांच्या पहिल्या दिवसापासूनचे अंक नाही आहेत, ते आमच्याकडे आहेत. आमच्याकडे तर सगळ्यात जुनं पुस्तक 1495चं आहे. तरुणांना आकर्षित करून घेणारे अनेक उपक्रम करणं हा विदेशातल्या ग्रंथालयांकडून घेण्याचा एक मोठा बोध आहे. वस्तुसंग्रहालय जर इंटरॅक्टिव्ह होतात तर ग्रंथालय इंटरॅक्टिव्ह का होऊ नयेत? मला एकच दिवस यायचंय, मला एकच आठवडा यायचं इथे आणि अभ्यास करायचा आहे. भाषा इंडोनेशिया, भाषा मलेशिया, श्रीलंकेची सिंघली भाषा, या अनेक शेजार भाषांकडे आपलं पुरेसं लक्ष नाही. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कॅचअपच्या शतकपूर्तीनंतरचा हा भाग. प्रायोजक आहेत वामन हरी पेठे ज्वेलर्स, ज्यांची परंपरा आहे विश्वासाची, अस्सलतेची, 108 वर्षांची. आज मी एक अशा इमारतीत बसलेलो आहे ज्याला जवळपास 200 वर्षांचा इतिहास आहे. ऐतिहासिक वास्तू आहे ही एशियाटिक सोसायटीची. ही वास्तू तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल. इथल्या पायऱ्यांवर उभं राहून तुम्ही अनेकदा फोटोही काढलेले असतील, पण आतमध्ये नेमका काय काय खजिना आहे त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. कारण आपल्या सोबत आज आहेत डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे. नमस्कार सर. नमस्कार आणि स्वागत आहे. मनापासून तुमचं अभिनंदन. कारण आता सर जे आहेत ते या एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष आहेत. तुम्ही कारभार तर हाती घेतलेला आहे. कारभार हाती घेण्यापूर्वी निवडणुका झाल्या, त्याच्या आधी काय काय झालं ते सगळं आता राहू दे बाजूला, ते सगळं गेलं मागे. पण आता पुढे काय, आता पुढच्या जबाबदाऱ्या कशा आहेत, काय काय नवीन उपक्रम आहेत हे तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे. पण त्याआधी मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ह्या इमारतीमध्ये इतकी ही छान भव्य ही वास्तू, तुम्ही पहिल्यांदा इथे कधी आलेला होता, त्याची आठवण आहे का तुमची? असं आहे की मी मुंबई विद्यापीठाचा पदवीधर आणि द्विपदवीधर आणि पुढे डॉक्टरेटही मी मुंबई विद्यापीठातनं केली. तर ज्यावेळी मी इंग्लिश लिटरेचरमध्ये MA करत होतो त्यावेळी आमची लेक्चर्स सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये व्हायची आणि त्यामुळे या भागात येणं व्हायचं. आणि काही पुस्तकं इथे पण आपल्याला खूप चांगली बघायला मिळतील असं वाटल्यावरून मला जर बरोबर आठवत असेल तर 1978-79 मी कधीतरी, त्यावेळी मी रुईया कॉलेजचा विद्यार्थी होतो पण लेक्चर्स इकडे व्हायची विद्यापीठात. आणि तर त्यावेळी मी इथे आलो होतो. पण छाती दडपून टाकणारच इथलं वातावरण होतं. एक कॉलेजचा मुलगा, असं नेमकं रिसर्चची जाणही नसलेला, परंतु इंग्रजी वाङ्मयाच्या दृष्टीने आपल्याला काही पाहता येतंय का या विचाराने मी इथे आलो होतो. इथे चांगली पुस्तकं आहेतच, यात काही शंका नाही, आपल्या पुढे तपशील येईलही. या ग्रंथसंभारामध्ये आपल्याला हवी तेवढी वाचनाची जी भूक आहे आपली ती भागवण्याचं खूप मोठं सामर्थ्य आहे. आणि आपण आपल्या समाजाचं वर्णन करतो की भारत हा एक ज्ञानकेंद्री समाज आहे, नॉलेज सोसायटी आहे. त्याची साक्ष इथल्या सगळ्या ग्रंथालयातल्या ग्रंथसंग्रहांमध्ये मिळते आपल्याला. आणि त्यामुळे एका अतिशय महत्त्वाच्या मौल्यवान अशा ऐतिहासिक वारशाच्या जतनाची, जोपासण्याची आणि पुढच्या पिढीला ती अधिक चांगल्या स्वरूपात सुपूर्द करण्याची अशी ही जबाबदारी आता आमच्या नव्या समितीवर आली आहे. 78 पासून आतापर्यंतचा हा असा प्रवास आहे. मधल्या काळात मी 1-2 वर्ष या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. पण मी उपाध्यक्ष म्हणून काम पाहायला लागण्याच्या सुमारासच मी दिल्लीला संसदेमध्ये संसद सदस्य म्हणून निवडून गेलो. त्यामुळे मला इथे जेवढा सक्रिय सहभाग देणं शक्य व्हायला हवं होतं तेवढं झालं. बरोबर. तुम्ही छान शब्द वापरला, छाती दडपून टाकणारी वास्तू. आणि खरंच आहे ते. आणि त्यामुळेच कदाचित असं म्हणतात की दक्षिण मुंबईत असलेली ही जी वास्तू आहे, बरेच संशोधक इथे येतात, बरेच विद्यार्थी इथे येतात, बरेच पत्रकार संदर्भासाठी म्हणून इथे येतात. पण सामान्य माणूस हा तितका इथे येत नाही आणि त्याला असं वाटतं की हे फक्त एलिट लोकांसाठी आहे. बऱ्याच टूर सुद्धा इथे आयोजित केल्या जातात, हेरिटेज वॉक म्हणून. पण मला तितकी माहिती नाही, पण आतमध्ये किती लोक येतात त्या वॉक मध्ये हे मला माहिती नाही. हा समज कशामुळे आहे असं तुम्हाला वाटतं आणि तो कसा दूर करता येईल? त्याला अनेक कारणं आहेत. एक म्हणजे
कसं असतं की कोणतीही संस्था जशी जुनी होत जाते तसतसं तिचं एक ब्युरोक्रटायझेशन होत जातं. अनुभवही कधी कधी खूप वाईट येतात. लोक पुस्तकं घेतात पण जिथून काढलं तिथे ठेवत नाही. तर एक साधी शिस्त आहे, याला काय संविधानात काही बदल करण्याची गरज नाही, पण नाही करत लोक, सवय नसते. पुस्तकं घेऊन जातात, परत करायला वेळ लागतो, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे मग स्वाभाविकरित्या त्याच्या जतनाची जोपासण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते थोडे नियम अधिक कडक करतात. त्या प्रक्रियेमध्ये थोडं ब्युरोक्रटायझेशन होतं. मग त्यातनं असं वाटतं की इकडे बघा तिकडे बघू नका, इकडे जा तिकडे जाऊ नका, असं काही आहे की काय. खरं म्हणजे तसं असण्याचं काही कारण नाही, तसं नाही पण इथे. पण कसं आहे की ज्ञानाची भूक असलेला कोण आहे आणि वावदूकपणाने केवळ सेल्फी काढण्याकरता आणि पुस्तकांच्या पार्श्वभूमीवर आपली छबी चांगलीच दिसते ना कोणालाही, आपण किती त्यातनं स्कॉलर आहोत हे दाखवायला. असं दिसतं. तर अशा भावनेने कोण आलंय हे ओळखण्याचं काही थर्मामीटर तर नाही आपल्याकडे. बरोबर. त्यामुळे मग असे भले बुरे अनुभव येत राहतात, पण त्यांना तोंड देतच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि ज्यांच्यामध्ये ही ज्ञानाची लालसा आहे त्यांना अधिक प्रोत्साहन देत आणि ज्यांच्यात ती नाही त्यांच्यामध्ये ती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करत असंच ग्रंथालयांना किंवा एशियाटिक सारख्या संस्थांना वावरावं लागतं. बरोबर. आणि त्या दृष्टीनेच आम्ही विचार करतो आहोत. तुम्ही जे म्हणालात की इथे किती लोक येतात, तर जवळजवळ 400-500 आमचे सदस्य हे महिन्याकाठी एकदा तरी येणारे आहेत किमान. अर्थात ही संख्या खूप समाधानकारक आहे असं मी नक्कीच म्हणणार नाही, पण अगदीच काही हताश व्हावं अशी देखील नाही. आज आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये इतिहासाचा अभ्यास करणारे किंवा अन्यत्र इंडॉलॉजी या विषयाचा अभ्यास करणारे असे जे विद्यार्थी आहेत, तरुण विद्यार्थी पण त्यामध्ये आहेत, ते देखील इथे येतात, वाचतात, अभ्यास करतात. एक अतिशय शांत निरामय असं वातावरण या ठिकाणी आहे, त्याचा ते लाभ घेतात. आणि त्याच्या बरोबरीने समाजातल्या अनेकांना इथे यावंसं वाटावं याकरता या संस्थेत पूर्वीपासूनच अशी एक गायडेड टूरची व्यवस्था आहे. त्याला शुल्क घेतलं जातं. ओके. पण येत्या 5 सप्टेंबरपासून आम्ही असा निर्णय केला आहे की कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता नो आवर एशियाटिक क्या बात आहे. अशी एक यात्रा आपण घडवून आणायची. आणि त्यासाठी शुल्क नसेल, ती दुपारी 3 ते 5 या वेळात असेल. आणि इथला जो अतिशय मौल्यवान असा खजिना आहे त्या खजिनाची काही ग्लिम्सेस ज्याला म्हणतो आपण, ते तरी त्यांच्यापर्यंत पोचवावेत अशी आमची कल्पना आहे. जाताना ते जर सदस्य झाले तर अधिक चांगलं, म्हणजे मग एक सुजाण सदस्य होईल. नुसताच सदस्य होण्याकरता सदस्य होणार नाही. पण अशा अनेक योजना आहेत, त्याचा आत्ता कुठे प्रारंभ आहे. त्यामुळे खूप राणा भीमदेवी गर्जना करण्याचं काही कारण नाही. आहे ती परिस्थिती सावरणं, मोठ्या प्रमाणात निधी जमा करणं, लोकांकडेही पैसा आहे, लोकांची इच्छा आहे की याच्यात काहीतरी आपण करावं. असाही एक मोठा वर्ग आहे की ज्यांना या सगळ्या ऐतिहासिक वारशाची एक अतिशय चांगली जाण आहे. त्यांना कसं बरोबर घेऊन जाता येईल या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो. एक संशोधक आहेत, त्यांनी मला असं सांगितलं की पूर्वीच्या काळी एशियाटिकमध्ये काही प्रदर्शनं भरायची. त्या निमित्ताने जसं तुम्ही आता म्हणालात की लोक यायची आणि मग त्यातले काही लोक सदस्य व्हायचे, तर ही असे पण उपक्रम तुमच्या डोक्यात असतील? निश्चितपणाने आहेत. म्हणजे तुम्ही नकाशांचा उल्लेख केलात, अनेक जुने नकाशे आहेत, ते जीर्ण आहेत, पण त्यांना व्यवस्थित पुन्हा करता येऊ शकतं. ती प्रक्रिया आमच्याकडे निरंतर चाललेलीच असते, त्याच्याकरता एक स्वतंत्र विभाग काम करतो. पण प्रदर्शनं वगैरे भरवण्याकरता तुम्हाला जी स्पेस हवी, जो अवकाश हवा, त्याच्यामध्ये अर्थातच फिजिकल अवकाशही पाहिजे ना. तर झालं कसं, जाता जाता हे सांगायला हरकत नाही की ही संस्था 1804 मध्ये स्थापन झाली आणि ही ब्रिटिश रॉयल सोसायटी जी आहे ब्रिटनमधली, त्या सोसायटीची ब्रांच म्हणून आधी या संस्थेचं अस्तित्व होतं. आणि त्यावेळी म्हणजे ब्रिटिश अंमल इथे आपलं बस्तान बसवत असण्याच्या काळामध्ये ब्रिटिशांनी 2 एशियाटिक सोसायट्या स्थापन केल्या, एक कलकत्त्यात आणि दुसरी मुंबईत. कारण या दोन्ही प्रेसिडेन्सी होत्या त्यांच्या शासकीय शब्दावलीत बोलायचं झालं तर. आणि पुढे मग 1830 मध्ये ही वास्तू बांधली गेली. ती वास्तू सरकारी वास्तू असली तरी सरकारने पूर्वीच्या काळात, आजही ठाण्यासारख्या शहरात सुद्धा टाउन हॉल नावाची वास्तू असते की ज्याच्यामध्ये त्या त्या ठिकाणचे अंमलदार वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळी लोकांना भेटतात. सण समारंभ, उत्सव, स्वागत असे कार्यक्रम तिथे होत असतात. तसा हा एक टाउन हॉल आहे. पण या टाउन हॉलची जबाबदारी एक प्रकारे एशियाटिक सोसायटीला दिली गेली, कारण त्यावेळी ज्यावेळी हे बांधलं त्यावेळी त्याच्या बांधकामाच्या खर्चातला वाटा म्हणून
त्यावेळच्या एशियाटिक सोसायटीनी 10,000 रुपये खर्च केलेले आहेत. ही घटना 1830 ची. 1830 सालचे 10,000 रुपये म्हणजे म्हणजे आजचे किती असतील तुम्ही कल्पना अब्ज. करा. हा. तर त्यामुळे या बिल्डिंगची कागदोपत्री मालकी जरी सरकारकडे असली तरी एक प्रकारे त्याचं दायित्व म्हणा किंवा त्याच्या संबंधातला आमचा स्वामित्व भाव हा त्या काळापासून राहिलेला आहे. एक प्रकारे आम्ही या इमारतीचे देखील संरक्षक आहोत असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि त्यानंतर मग या ठिकाणी असं झालं की महाराष्ट्र सरकारने त्यांची जी राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आहे त्यासाठी आमच्या या संबंध वास्तूतला जो मुख्य सभागृहाचा भाग आहे तो व्यापला. आज आमच्याकडे दरबार हॉल आहे, इतर काही जागा आहेत, तिथे आपण बसलोय. ती एक प्रकारे अभ्यास कक्ष आहे, रीडिंग रूम आहे, त्यामुळे ते सगळं आहे. पण तो मोठा हॉल जर आम्हाला मिळाला आणि आमची राज्य सरकारशी बोलणी सुरू आहेत, कारण राज्य ग्रंथालयाला इतरही जागा उपलब्ध आहेत. हळूहळू मुंबई दक्षिणेकडून उत्तरेकडे चालली आहे, त्यामुळे हे ग्रंथालय देखील राज्य सरकारचं दुसरीकडे गेलं तर ते अधिक चांगलं आहे. तसं झालं तर त्या हॉलचा उपयोग आम्हाला प्रदर्शनांकरता करता येईल. आम्ही राज्य सरकार आणि ग्रंथालय संचालनालयाबरोबर समन्वय साधून आधीच काही कार्यक्रमांची सुरुवातही केली आहे. आणि आज आपण बोलतो आहोत नेमका उद्या आषाढीच्या निमित्ताने, म्हणजे आषाढीच्या पूर्वसंध्येला आम्ही अभंग रंग नावाचा एक कार्यक्रम, ज्याच्यात जयतीर्थ मुवंडी हे अभंग सादर करतील. आणि त्याच्या आधी ज्येष्ठ संशोधक, संत साहित्याचे जाणकार डॉक्टर सदानंद मोरे यांचं संत वाङ्मय आणि त्यातला सामाजिक न्यायाचा विचार या विषयावरचं एक अतिशय उद्बोधक असं व्याख्यान होणार आहे. आणि आमची खात्री की असे अनेक कार्यक्रम करण्याकरता आम्हाला सहकार्य मिळत राहील. पण वस्तुस्थिती ही आहे की ग्रंथालय संचालनालयाला जर वेगळी जागा दिली गेली, माझी खात्री सरकार याबद्दल सकारात्मक आहे. आणि असे कार्यक्रम अजून वाढतील, तशी लोक येतील निश्चितपणे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात तेच की मग त्यांना वाटेल आपण सदस्य व्हावं म्हणून. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की लोकांना वाटतं की ही लायब्ररी आहे म्हणजे इथे फक्त पुस्तक असणार, पण तसं नाही आहे. खरं तर नेमकं काय आहे, काय काय आहे इथे? म्हणजे याचं एक असं मल्टी डायमेन्शनल, बहुआयामी असं या संस्थेचं स्वरूप आहे. आणि ते त्या काळाला साजेसच आहे. रॉयल एशियाटिक सोसायटी सुद्धा, म्हणजे आपल्याला इतिहासात आठवत असेल की अनेक आपल्याकडचे वैज्ञानिक त्या एशियाटिक सोसायटीचं सदस्यत्व त्यांना मानद स्वरूपात मिळायचं आणि तो फार मोठा बहुमान मानला जायचा. अनेक वैज्ञानिकांची, साहित्यिकांची नावं घेता येतील. त्यामुळे साहित्य, विज्ञान, प्राचीन वाङ्मय, ज्याला आपण भारतविद्या म्हणजे इंडॉलॉजी म्हणतो, ते अशा अनेक विषयांच्या संदर्भामध्ये अतिशय चांगली ग्रंथसंपदा या ठिकाणी आहे. पहिला भाग. आज आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर जवळजवळ 2 ते 2.5 लाख पुस्तकं आमच्याकडे आहेत. पुस्तकं गणना ही वारंवार करण्याची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात ती होऊ शकली नाही वेगवेगळ्या अडचणींमुळे, पण आम्ही ती घडवून आणतो आहोत. आणि नुसतं एवढंच नाही तर पुस्तक इथून बाहेर घेऊन गेला कोणी तर त्याची जी यांत्रिक रचना करावी लागते की ज्यामुळे कोणी न नोंदवता पुस्तक घेऊन जाऊ शकत नाही, मग अलार्म वाजतो. त्यासाठीची जी RFID प्रणाली आहे ती देखील आम्ही इथे येत्या वर्षभरामध्ये लागू करू. आमचा तसा संकल्प आहे, जेणेकरून पुस्तकं गहाळ होण्याचं प्रमाण हे आटोक्यात येईल किंबहुना संपुष्टात येईल. त्याच्याबरोबरीने इथे खूप चांगले नकाशे आहेत, नाणी आहेत आणि खूप दुर्मिळ असे दस्तावेज पण आहेत. म्हणजे मी वानगी दाखल उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक इटालियन डांटे म्हणून जो कवी होता, त्याच्या डिव्हाइन कॉमेडीचं स्वलिखित मॅन्युस्क्रिप्ट इथे आहे. आणि ते मला जाणकार मंडळी असं सांगतात की इटलीच्या सत्ताधीशांनी त्यावेळी काही $1000 खर्च करतो आम्ही, पण ते आम्हाला द्या असं म्हटलं होतं, जे त्यावेळेच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने आणि नंतर एशियाटिक सोसायटीने दिलं नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्याबरोबरीने इथे 16व्या शतकातलं संस्कृत आरण्यक पर्वन नावाचं महाभारताचं एक पुस्तक आहे. 16व्या शतकातलं. परवा आम्ही जे नवीन निर्वाचित झालेले सदस्य आहोत त्यांनी सगळ्यांनी मिळून या सगळ्या परिसराची एक टूर केली आणि त्यात आम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आढळल्या. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाकडे देखील त्यांच्या पहिल्या दिवसापासूनचे अंक नाही आहेत, ते आमच्याकडे आहेत. काही त्यातले मायक्रोफिल्म केलेले आहेत, काही डिजिटाईज केलेले आहेत. त्याच्याबरोबरीने मुघल
काळातल्या आणि मुघल पूर्व काळातल्या अशा अनेक चांगल्या चित्रांचा एक मोठा संग्रह आपल्याकडे आहे. बरं. एक पुस्तक आम्ही बघितलं ते त्या काळाला म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात जे काही चालतं त्याचं प्रतिबिंब दाखवणारं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे संध्या अँड डेली रिच्युअल्स ऑफ ब्राह्मण्स इन महाराष्ट्र. बर. आणि आणि कधीचं पुस्तक आहे हे माझ्या मते 17-18व्या शतकातलं आहे आणि सुंदर चित्र काढलेली आहे. अच्छा. की जो संध्यावंदन नावाचा जो एक हे असतो, एक विधी एक प्रकारे, तर त्याच्यातल्या त्या हाताच्या मुद्रा, वेगवेगळ्या प्रकारच्या बर. अन्य गोष्टी तपशीलवार याची चित्र आणि वर्णन ते सुंदर कॅलिग्राफिक याच्यामध्ये बर. असं त्याच्यामध्ये आहे. बर. शहाजहानाच्या काळातला एक शहानामा नावाचा ग्रंथ आहे, ज्याला सुवर्ण महिरप आहे. तो आम्हाला स्वाभाविकरित्या त्याचं मूल्य लक्षात घेता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावा लागतो. तसा ग्रंथ आमच्याकडे आहे. नंतर सोपारा म्हणजे नाला सोपारा जे आहे त्यातलं जे सोपारा गाव आहे त्या ठिकाणी काही शतकांपूर्वी झालेल्या उत्खननातून मिळालेले बुद्धाच्या भिक्षापात्राचे काही अवशेष आहेत आणि ते देखील आमच्याकडे सुरक्षित आहेत. खूप चांगली नाणी आहेत, जवळजवळ 1200-1300 प्राचीन नाणी आमच्याकडे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न डॉक्टर पावा काणी यांनी या ग्रंथालयामध्ये राहून म्हणजे या ग्रंथालयाचा वापर करून हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र हे विविध म्हणजे मल्टी व्हॉल्यूम असं जे काम त्यांनी केलेलं आहे ते देखील या सदनामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावाने इथे एक केंद्र देखील प्राच्यविद्येचा अभ्यास करण्याकरता सुरू आहे. त्यामुळे अशी खरोखरच आपल्याला ज्ञानाची जी काही तृष्णा आहे ती भागवेल असे अनेक ग्रंथ आणि अशी अनेक संपदा या ठिकाणी उपलब्ध आहे. बरोबर. पण हे सगळे तुम्ही जे सांगितलं, नाणी असतील, नकाशे असतील किंवा हस्तलिखित असतील, ही सामान्य माणसांना बघता येतात इथे येऊन? म्हणूनच आम्ही या रचना करतो आहोत. म्हणजे इथे कंडक्टेड टूर होतीच, पण ती खुली करावी, विनाशुल्क करावी. म्हणून हा नो युअर एशियाटिक नावाचा कार्यक्रम आम्ही 5 सप्टेंबरला डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून सुरू करणार आहोत. त्याचे बाकी तपशील आम्ही जाहीर करू, पण निदान महिन्यातनं 2दा एक 3 तासाकरता असा उपक्रम करून पाहावा. शेवटी प्रयोगच करावे लागतील. नवीन पिढीला आकर्षित करून घेण्याकरता देखील काहीतरी करावं लागेल. त्याही दिशेने आम्ही प्रयत्न करतो आहोत. ग्रंथालय शास्त्र शिकणारे मुलं जे आहेत त्यांना इथे इंटर्नशिप द्यावी. हिस्ट्री किंवा एंडॉलॉजीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील इथे इंटर्नशिपच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या प्रकाराने कामामध्ये सहभागी करून घ्यावं. इथे खूप चांगलं ग्रंथ जोपासना केंद्र चालतं. म्हणजे जे प्राचीन जीर्ण झालेले ग्रंथ आहेत त्यांच्या जोपासनेचं देखील एक शास्त्र आहे. त्याला कशा पद्धतीने बटर पेपरवरती उमटवायचं, मग त्याला कसं सुरक्षित ठेवायचं की जेणेकरून तो फाटणार नाही आणि सर्व पद्धतीने वॉटरप्रूफ राहील, याची सगळी रचना आमच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पण आम्ही आता प्रयत्न करतोय की हे देखील एक कौशल्य आहे ना, मग कौशल्य विद्यापीठाचा एखादा अभ्यासक्रम त्याला जोडून का सुरू करता येऊ नये. त्यानिमित्ताने तरुण पिढी इथे येईल. आज प्रत्येक ग्रंथालयात ही स्थिती आहे की जुन्या ग्रंथांच्या जोपासनेचा फार मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. आपण ती जोपासना केली तर पुढच्या पिढीला ते धन एक प्रकारे आपल्याला तो वारसा सोपवता येईल. त्यामुळे अशा अनेक योजना आत्ता मनामध्ये आहेत. आत्ता महिनासुद्धा झाला नाही आम्हाला ही जबाबदारी हातात घेऊन, पण आमची खात्री की आम्ही ती सगळ्यांच्या सहकार्याने नेटाने पार पाडू. आर्थिक स्थितीविषयी पण मी सांगतो की आर्थिक स्थिती या संस्थेची जेवढी चांगली असायला हवी तेवढी नाही. याचं कारण लोकवर्गणीच्या माध्यमातून आणि आज ज्याला CSRचा निधी म्हणतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, तो मिळवण्याचा प्रयत्न फारसा झालेला नाही. आम्ही त्या दिशेने पावलं टाकली आहेत. अनेकांनी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की तुम्ही सूत्र हातात घेतल्यानंतर मला सांगा, आपण आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी या परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचं मान्य केलंय आणि काही दिवसापूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील इथे येऊन आवश्यक त्या डागडोजीच्या सूचना देऊन गेले. ते कारण महत्त्वाचं असेल तुमच्यासाठी. पण तुम्ही इथे आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा नकाशे बघितले असतील, किंवा कारण नकाशांचं कसं आहे ना की मुंबईचा नकाशा सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतो की जुना कसा होता, 7 बेटं कशी होती, आणि ती बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं.
तुमची प्रतिक्रिया कशी होती जेव्हा ते जुने नकाशे, अगदी फक्त मी मुंबईचं नाही म्हणत, पण वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे बघितल्यानंतर, कारण त्याचं महत्व लक्षात येतं आपल्याला त्या नकाशांचं. निश्चितपणाने. आणि कसं आहे की नकाशा शास्त्र जे आहे, इंग्रजीत ज्याला कार्टोग्राफी म्हणतो, ते देखील आपल्या सिव्हिलायझेशनच्या इतिहासाच्या प्रवासात हळूहळू विकसित होत गेलेलं आहे. त्यामुळे पूर्वीचे प्राचीन नकाशे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले नकाशे, त्यांची आरेखनाची पद्धत एक वेगळ्या प्रकारची होती, नंतर ती वेगळ्या प्रकारची झाली. आणि आज त्या कार्टोग्राफीबद्दल देखील वेगवेगळी स्कूल्स आहेत. म्हणजे हे मला इथे आल्यानंतरच कळलं होतं पूर्वी, की कार्टोग्राफीमध्ये मार्केटर स्कूल आहे आणि दुसरं एक स्कूल आहे ज्याला गेल पीटर स्कूल म्हणतात. गेल आणि पीटर्स नावाच्या 2 नकाशा शास्त्रज्ञांनी असं म्हटलं की जी आज जगाच्या नकाशाची एक आपण आपल्या समोर येतो, तर ते चुकीचं आहे. कारण पृथ्वी गोल आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी जगाचा नकाशा असा बहिर्वक्र होतो आणि त्यातनं काही विभ्रम निर्माण होतात. आणि हे युनायटेड नेशन्सनी या गेल पीटर्सच्या पद्धतीचा नकाशा प्रकाशित केला आहे आणि त्यात त्यांनी म्हटलंय की मर्केटरचे नकाशे हे युरो केंद्रित, युरोसेंट्रिक मानसिकतेतनं निघालेले आहेत. आणि स्कॅन्डिनेव्हियाचे जे 3 देश आहेत त्यांचं क्षेत्रफळ भारतापेक्षा कमी असून सुद्धा नकाशामध्ये ते जास्त दिसतं. आणि म्हणून गेल पीटर्सनी जे स्कूल आणलं त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की माझ्या नकाशांमध्ये इक्वल एरिया इक्वल ॲक्सिस हे तत्व आहे. आणि त्यामुळे त्याचे नकाशे बघितले, कोणी गुगल केलं तर सापडू शकतात, तर ते असे खेचल्यासारखे वाटतात. पण त्याचं म्हणणं ते तसंच आहे. आपल्याला पृथ्वी वक्र असल्यामुळे ते वाटतं की ते लहान आहे, पण प्रत्यक्षात ती लांबी. सर, तुम्ही मगाशी सांगितलं तुम्ही राज्यसभेवर खासदार होतात, पण याशिवाय सुद्धा अनेक अशा समित्या आहेत ज्याचं अध्यक्षपद तुम्ही भूषवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने जगभर तुमचा प्रवासही झाला आहे. म्हणजे आता ICCR सारखी आपण काउन्सिल असेल, समिती असेल, इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन, त्याचं तुम्ही अध्यक्ष होतात. तर त्यानिमित्ताने तुम्ही जगभरात जेव्हा फिरत होतात, तिथल्या लायब्ररीज, तिथली ग्रंथालय तुम्ही नक्कीच बघितलेली असणार. इथे आल्यानंतर तुमचं असं काय, तुम्हाला काय वाटलं की कुठल्या गोष्टी आपण इथे आणल्या पाहिजेत, पद्धती म्हणा, किंवा तिथे कुठल्या प्रकारे ग्रंथालयाचं काम चालतं ते आपण इथे आणू शकतो? कसं आहे की लोकांनी ग्रंथालयांकडे यावं हे महत्त्वाचंच आहे. पण ग्रंथालयांनी लोकांकडे जायला पाहिजे. आणि ते लोकांकडे जाणं याचा अर्थ काय आहे की असं एक वातावरण निर्माण करणं की ज्यामुळे नवी पिढी देखील या ग्रंथांकडे आकर्षित होईल. आणि त्यामुळे त्याकरता काय करता येईल, म्हणजे उदाहरणार्थ प्राच्यविद्या, आता हे नावसुद्धा अलीकडचं आहे, पूर्वी कोणाला माहिती नव्हतं. आजही इंडॉलॉजी असं म्हटलं तर इंग्लिश मिडियमच्या मुलाला देखील ते कळेल असं नाही. मग समजा आपण इंट्रोडक्शन टू इंडॉलॉजी असा छोटा यूट्यूबवरती एक कार्यक्रम करत गेलो आणि त्या कार्यक्रमाला जे नोंदणी करतील त्यांच्याकरता एक कंडक्टेड टूर इथे ठेवली, तर आपल्याला नवीन पिढीला आकर्षित करता येईल. आज आमचं सोशल मीडिया मधला जो वावर आहे तो खूप सीमित आहे, तो वाढवता येईल. इथे येणं आणि रील बनवणं हा एक फावल्या वेळेतला उपक्रम आहे, त्याला आणखीन थोडी गती देऊ. लोक पायऱ्यांवर येतातच, सेल्फी काढतातच, त्यांना म्हणून जरा आत या. इथे देखील या पुस्तकांच्या बॅकग्राऊंडवर उत्तम सेल्फी निघेल. आणि तुम्ही पुस्तकं धरा ना, आमच्याकडचं सगळ्यात जुनं पुस्तक अमोलजी 1495चं आहे. बापरे. आणि ते ग्रीक ग्रामर बद्दलचं पुस्तक आहे. अर्थात ते कुणाला वाचता येणं शक्य नाही कारण ग्रीक भाषेतलं आहे, पण त्या पुस्तकाला हात लावणं हे देखील एक प्रकारे इतिहासाच्या एका टप्प्याला स्पर्श करण्याजोगं आहे. त्या विचाराने छार आहे तो, हात लावला तर म्हणजे त्यामुळे हे सगळं त्यांनी अनुभवलं पाहिजे ना. आणि आज काय झालंय, लायब्ररीज असतो किंवा वस्तुसंग्रहालय असतो, ही एक्सपिरियन्शियल लर्निंगची ठिकाणं बनवण्याकडे जगभरात कल आहे. आता पूर्वीची वस्तुसंग्रहालयाची कल्पना गेली की नुसतं हात मागे धरा आणि असं मान वळवत बघा की हा पुतळा कोणाचा आणि हे काय. आता लोकांना इंटरॅक्शन पाहिजे. आणि आजकालचे जे दिल्लीतलं जे प्रधानमंत्री संग्रहालय आहे ते असं इंटरॅक्टिव्ह आहे. तर वस्तुसंग्रहालय जर इंटरॅक्टिव्ह होतात तर ग्रंथालय इंटरॅक्टिव्ह का होऊ नयेत, ती पण करता येतील आपल्याला. पुस्तकांची व्यवस्थित देखभाल राखून आता आमच्याकडे डिजिटायझेशनचा उपक्रम गेली अनेक वर्ष सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे 60-70% पुस्तकांचं डिजिटायझेशन झालं आहे. पण हा जो डिजिटाईज आमच्याकडे पुस्तक संग्रह आहे तो उपलब्ध करून देणं, आता भारत सरकारने अनेक उपक्रम केलेत आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेशी जोडून घेऊन, त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेणार आहोत. आणि त्या सहभागाच्या माध्यमातून आम्ही सहजगत्या मुलांना
विद्यार्थ्यांना आमच्या ग्रंथसंपदेचा ॲक्सेस मिळावा यासाठीची रचना आम्ही करणार आहोत. बरं. त्यामुळे तरुणांना आकर्षित करून घेणारे अनेक उपक्रम करणं हा विदेशातल्या ग्रंथालयांकडून घेण्याचा एक मोठा बोध आहे असं मला वाटतं. बरोबर. त्याच्या बरोबरीने मुंबईच्या संदर्भात बोलायचं झालं तर आता मुलुंडला, बोरिवलीला, विलेपार्ल्यात, ठाण्याला अनेक ठिकाणी चांगली ग्रंथालय आहेत. हो. आपण त्यांच्याशी देखील हातमिळवणी करू शकतो. समजा वर्षातनं एकदा आमची काही मौल्यवान ग्रंथसंपदा आम्ही तिकडे घेऊन गेलो, त्याचं प्रदर्शन केलं, एखादं व्याख्यान ठेवलं, तर येतील ना अगदीच, तरुण अगदीच. मुलं, हो, का नाही हो, येणार? हो. नक्की येतील. आणि त्यांचे सदस्य येतील. त्यांचे सदस्य येतील. त्यामुळे ही देवाणघेवाण वाढली पाहिजे. त्यामुळे ज्याला इंग्रजीत आउटरीच म्हणतात, तो वाढवण्याकडे देखील आमचा कल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना, संस्था यांना आम्ही सहभागी करून घेऊ. पारशी समाज, कोळी मच्छीमार समाज, पाठारे प्रभू समाज यांचं मुंबईच्या जडणीघडणीत एक योगदान राहिलेलं आहे. त्याच्याबद्दल काही करता येईल का उपक्रम, तोही आमच्या कार्यसूचीतला एक मुद्दा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला उपक्रम करता येतील का? इथे या, बघा आणि एक क्विज टेस्टला सामोरे जा आणि काही चांगलं तुम्हाला परफॉर्म करता आलं तर छोटंसं बक्षीस घेऊन जा, असं काही करता येईल का? अशा पद्धतीने आम्ही विचार. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना जर इथे येऊन रिसर्च करायचा असेल किंवा काही वाचन करायचं असेल तर त्यांना असं एक दिवसासाठी किंवा अशी जी इथे आहे सोय, पण ती नेमकी काय आहे ते प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून की मला एकच दिवस यायचंय, मला एकच आठवडा यायचं इथे आणि अभ्यास करायचा आहे. म्हणून हा सगळा तपशील मी असं सांगेन, कारण माझ्या सांगण्यात एक छोटा मोठा मुद्दा राहू शकतो. पण एशियाटिक सोसायटीची चांगली वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही जरूर जाऊन बघा. त्याच्यावर तपशील आहे, त्याचा लाभ घ्या आणि इरादा एक आठवडा येण्याचा असू द्या, पण हळूहळू रोज येत चला, वर्षभर येत चला, आजीव सदस्य व्हा आणि सगळेजण मिळून या संस्थेला समृद्ध करण्याच्या प्रयत्नात योगदान. खरंय खरंय. पण ग्रंथालयांची तुम्ही जी अवस्था सांगितलीत, एक वाचनाकडे सुद्धा एक अनास्था आहेच ना, वाढती येते असं सगळेच म्हणतात. आणि आता डिजिटल युगामध्ये मग कुणी किंडलवर वाचतंय, कुणी मोबाईलवर वाचतंय. याचा तुम्ही कसा विचार केलेला आहे? कारण एकीकडे तुम्ही हे सांगितलं की जी वाचनालय आता आहेत त्यांच्याशी आपण हातमिळवणी करून काही उपक्रम करू शकतो, पण देशभरात सुद्धा असे अनेक उपक्रम, काही चेन्नईमधले ग्रंथालय आहेत किंवा दिल्लीमध्ये आहेत. कारण आहे ना, डेलनेट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामधनं देशातल्या सगळ्या ग्रंथालयांचं एक सांगड साधण्याचं काम होतं. आणि मी इथे बसून दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या किंवा दिल्लीचं जे इंडिया इंटरनॅशनल सेंटर आहे त्यांच्या ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतो. अशी रचना आहे. आता त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी व्हावं लागेल. ते होताना आम्हाला आज जे शुल्क मिळतं त्यावर विपरीत परिणाम होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल, कारण आमच्या उत्पन्नाचा स्रोत तेवढाच एक आहे. पण त्याच्या बरोबरीने आणखी असं आहे की तरुणांना आकर्षित करून घेण्याकरता इंटरॅक्टिव्ह पद्धतीचे काही उपक्रम योजना, ज्यातनं त्यांना, आता आपण पाहतो की चांगला चित्रपट कसा पाहावा यावर व्याख्यानं दिली जातात, आस्वाद कसा घ्यावा. मुळात काय झालंय की आस्वादन नावाचं एक शास्त्र आता विकसित करावं लागण्याची, ते शास्त्र होतंच, पण पूर्वी काय होतं की घराघरांमध्ये या चर्चा व्हायच्या. घराघरात कामगार सभा लागली आणि रेडिओवरची गाणी लागली की वडीलधारी मंडळी सांगायची की हा अमुक राग आहे किंवा हे सुमन कल्याणपुरांचं गाणं आहे किंवा हा अमुक चित्रपट आहे. मग त्यातनं आपली सांस्कृतिक साक्षरता वाढत होती. आता घरात रेडिओ नाहीत, जे आहेत त्याच्यात संवाद आहे असं नाही, प्रत्येकजण आपला आपला, तुझा तू माझा मी या व्यवहारात आहे. म्हणजे मग काय झालं, म्हणजे मग ती उणीव दूर करण्याकरता कृत्रिमपणे काहीतरी केलं पाहिजे. मग आपण हाऊ टू रीड अ बुक, आता लोक म्हणतील याच्यात काय विज्ञान आहे का पुस्तक, पण बुक याचा अर्थ व्हॉल्यूम, आणि गांभीर्यपूर्वक वाचण्याचं पुस्तक तुम्ही कसं वाचलं पाहिजे, नोट्स कशा काढल्या पाहिजेत, अडचणी आल्या शब्दांच्या किंवा वाक्प्रचारांच्या तर त्या कशा समजून घेतल्या पाहिजेत. मी एक उदाहरण देतो. शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकामध्ये लेडी प्रोटेस्ट टू मच नावाचा एक वाक्प्रचार आहे, तो त्या कथेशी जोडलेला आहे. त्या राजपुत्राचा खून होतो आणि मग ती राणीच त्याच्याविषयी खूप आकांडतांडव करते. त्यातनं तो वाक्प्रचार आला की तुमचाच हात ज्या गुन्ह्यात आहे त्याच्याबद्दल तुम्हीच आरडाओरडा करायचा, म्हणजे आपण जणू नामानिराळे असं दाखवायचा, हा त्याचा भावार्थ आहे. आता आजच्या घटकेला उद्या टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस किंवा कुठल्याही वर्तमानपत्रांनी समजा त्यांच्या संपादकीयात असं लिहिलं
की अमुक अमुक नेत्याचं हे वर्तन लुक्स लाईक लेडी प्रोटेस्ट टू मच. तर आमच्या तरुण मुलाला कळणार आहे का? तो म्हणेल ही कुठली लेडी? भारताच्या राजकारणात बऱ्याच लेडीज आहेत, त्यातल्या कुठल्या लेडीचा संबंध आहे का, कोण आहे, हे त्याला कळणारच नाही. कारण का? तर भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. म्हणून चांगलं इंग्रजी शिकायचं असेल तर इंग्लिश संस्कृती, ब्रिटनचा इतिहास हे समजून घेतलं पाहिजे, जे मराठीच्या बाबतीतही आहे, जे हिंदीच्या बाबतीतही आहे. मग तसं करायचं तर तुम्हाला भाषेवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे. आणि ते प्रभुत्व मिळवण्याचा मार्ग वाचन हा आहे. आणि ते वाचन सुद्धा केवळ कथा कादंबऱ्यांपुरतं मर्यादित न राहता भाषा विज्ञानाबद्दलचं वाचन, भाषेबद्दलचं वाचन असं सुद्धा असू शकतं. हे आपण त्यांना केव्हा सांगू? ज्यावेळी हाऊ टू रीड अ बुक अशा प्रकारचा 1-1.5 तासाचा प्रशिक्षण वर्ग केला तर हे सांगता येईल आपल्याला. हे करण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकतो हे. त्यामुळे अर्थात आज मी म्हटलं ह्या तसं सगळ्या योजना आहेत, हे ह्या सगळ्या खूप टॉल डोक्यातल्या टॉक योजना वाटेल आहेत. हो, कदाचित, कारण बरोबर आहे, मी बरोबर आहे. महिनाभर सुद्धा झालेला नाही. खरंय, खरंय. पण आमच्या मनात पण काय काय खूप होऊ शकतं? सुस्पष्ट अशा कल्पना आहेत. खरंय. आणि जे मी आता तुम्हाला मराठी भाषा संवर्धनाच्या विषयात पण विचारणार होतो, की बऱ्याचदा अशी मागणी होते किंवा बऱ्याच लोक असं म्हणतात की मराठी भाषेतली पुस्तकं इंग्लिशमध्ये भाषांतरित व्हायला पाहिजेत. या कामी सुद्धा तुम्ही काही प्रयत्न करू शकता का? म्हणजे सोसायटी म्हणून की एशियाटिक सोसायटी या कामी काही असं आहे की आता तुम्ही स्वतः, मी सॉरी, तुम्ही स्वतः माणूस सारख्या एवढ्या चांगल्या याचं संपादन केलेलं आहे, तशी पण एखादा प्रकल्प होऊ शकतो म्हणजे? नाही, मी म्हटलं तसं अनंत गोष्टी आहेत. स्काय इज द लिमिट हा वाक्प्रचार इथे खूप लागू आहे. आता मुंबईसारख्या शहरामध्ये ज्याला आपण वाणिज्य दूत म्हणतो, ट्रेड काउन्सिल, असे खूप आहेत, अनेक देशांचे. त्यांना कधी इथे बोलावलं गेलं का? मग आपण का बोलवू नाही त्यांना? ते आले, त्यांनी बघितलं तर ते म्हणतील. बाकी सोडा, मी ICCR मध्ये होतो तेव्हापासून एक विषयाच्या बाबतीत मी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय. तो असा की आपल्या ज्या शेजार भाषा आहेत, म्हणजे उझबेकिस्तान शेजारी देश आहे, पण उझबेक भाषा आपल्याकडे शिकवण्याची केंद्र किती आहेत? एक, ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात. असंच कझाक भाषेबद्दल आहे. बर्मीज भाषा, आता बर्मा हा आपला म्हणजे म्यानमार आपला सख्खा शेजारी आहे. आणि मध्यंतरी ज्यावेळी कोरोना ऐन भरामध्ये होता त्याच काळात लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीची 100 वर्ष झाली, 2020. आणि म्हणून काही कार्यक्रम करावा असं आमच्या मनामध्ये होतं. म्हणून आम्ही म्यानमारच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. त्याच सुमारास भारताचे विदेश विभागाचे एक अतिशय वरिष्ठ अधिकारी म्यानमारमध्ये गेले होते. त्यांनाही आम्ही विनंती केली होती. तर त्यावेळी ऑंग सान सू ची या जेलमध्ये नव्हत्या. काही एक कालखंड त्या बाहेर होत्या आणि सत्तेतही होत्या काही प्रमाणामध्ये. त्यांची आणि भारतीय अधिकाऱ्याची भेट झाली. तर भारतीय अधिकाऱ्याच्या भेटीमध्ये मांडले किंवा मंडालेच्या तुरुंगाचा, लोकमान्यांचा, त्यांच्या स्मृती शताब्दीचा आणि गीता रहस्याचा उल्लेख आला. त्यावर ऑंग सान सू ची असं म्हणाल्या की माझी इच्छा आहे, मी ऐकलंय त्याबद्दल, पण तो गीता रहस्य ग्रंथ मला बर्मीज भाषेमध्ये उपलब्ध करून हवा आहे. आता त्यांनी अशी अपेक्षा ठेवण्यात गैर काही नाही. आपल्याकडे बर्मीज भाषा शिकतं कोण? भाषा इंडोनेशिया, भाषा मलेशिया, श्रीलंकेची सिंघली भाषा किंवा भोटी भाषा जी भूतान आणि काही ठिकाणी बोलली जाते. या अनेक शेजार भाषांकडे आपलं पुरेसं लक्ष नाही. खमेर भाषा जी कंबोडियामध्ये बोलली जाते, ती कुठे? आपण परदेशी भाषा शिकायची म्हणजे फ्रेंच, जर्मन किंवा स्पॅनिश, पण ह्याच्या पलीकडे मोठं जग आहे. आणि त्या जगाचा भारताशी सख्खा संबंध आहे. त्या भाषा आपण शिकल्या पाहिजेत. अर्थात असं म्हणणं एकाच पातळीवर आहे. त्याला पुन्हा शिकणारे उत्सुक मुलं मिळाली पाहिजेत, हाही एक दुसरा भाग आहे. पण मुद्दा काय की अशा अनेक दिशांनी प्रयत्न करण्यासाठी वाव खूप आहे. बरोबर. म्हणून मी तुम्हाला जो मराठी ते इंग्लिश भाषांतराचा प्रश्न विचारला. अनेक संशोधक आहेत किंवा अनेक जे युजर्स आहेत, मी असं म्हणेन की जे ग्रंथ संजीवनी ही तुमची जी ऑनलाईन हे काय म्हणतो साईट आहे, त्याचे मेंबर आहेत. मी पण त्याचा मेंबर आहे. त्या सगळ्यांच्या वतीने एक छोटीशी तक्रार फक्त करायची. तुम्ही आता इतकं सगळं काम करताय तर हे पण ह्याच्यावर थोडं लक्ष घाला. काही वेळेला ती वेबसाईट चालत नाही आणि तर
तोच एक प्रश्न होता की त्याचं काय करता येईल, म्हणजे अर्थात काय नाही. सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम असतो का काय, ते आता तुम्हाला शोधायला लागेल. अनेक प्रश्न आहेत आणि सगळ्यात प्रश्न कसं आहे की बाकी सगळी सोंग आणता येतात, हो, हो. पैशाचं आणता येत नाही. खरंय खरंय. आणि आमच्याकडचा निधी तटपुंज आहे, त्यात भर घालण्यावर आमचा पहिला भर आहे. पण ते करण्याकरता सुद्धा एक वातावरण निर्माण केलं पाहिजे. तुम्ही काहीतरी करताय असं दिसलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे ते करणं आणि बरोबरीने निधीमध्ये भर घालण्यासाठी वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊसेसना संपर्क करणं, सरकारकडे काही मागणं. आम्ही केंद्र सरकारला म्हटलं आहे की कमीत कमी आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार जर तुम्ही सोसलात तर बाकी विषयातनं आम्हाला काही करता येईल. महापालिका आयुक्तांना मी भेटून सांगितलंय की तुमचा जो निधी येतो तो लवकर आणि थोडा वाढीव मिळाला तर चांगलं होईल. त्याही अनुकूल आहेत. माझी खात्री की समाजाच्या सर्व घटकांच्या सहकार्याने आम्हाला निधी उत्पन्न करता येईल आणि मग हे जे छोटे छोटे पण महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्याचं निराकरण करा. कारण ही खूप चांगली सुविधा आहे, कारण तुम्ही आहे ना. कुठेही बसून ते वेबसाईटवरती, आणि जर तुम्ही 2-2.5 लाख म्हणालात पुस्तकं, त्यातली मला वाटतं 1 लाखापेक्षा जास्तच जो सगळा जी सामुग्री साहित्य आहे ते तिथे उपलब्ध आहे त्या बरोबर. साईटवरती. हस्तलिखित उपलब्ध आहेत, तर ते बघता येतात. जाता जाता मला एक शेवटी तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही काय आवाहन कराल अशा सगळ्या लोकांना की ज्यांना एशियाटिक लायब्ररी, जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात छाती दडपून जाते, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? आतमध्ये या, मेंबर व्हा, किंवा नुसतं येऊन आधी भेट द्या? आणखीन ह्याच्या पलीकडे काय सांगावं असं वाटेल तुम्हाला? असं आहे की पहिलं म्हणजे लोकाभिमुखता. हो. तर आम्ही लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न करतोच आहोत. समाजाने देखील ज्ञानाभिमुख व्हायला पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे आपल्या ज्ञानाचा वारसा असलेली ही एक संस्था आहे, ज्ञान परंपरेच्या. तर त्यामुळे त्याला भेट देणं, इथे काय चालतं ते समजून घेणं, शक्य असेल तर सदस्य होणं, पुस्तकं वाचणं, कोणती पुस्तकं आहेत ती निदान चाळणं, एवढं जरी प्रत्येकाने केलं तरी ही जी एक गूढ आणि रम्य अशी वास्तू झाली आहे ती अधिक जिवंत होईल. त्याच्यामध्ये उडबस वाढेल. बरोबर. त्यातनं खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञानकेंद्री समाज होण्याकडे 2 पावलं अधिक गतीने टाकता येतील. त्यामुळे ते तर केलंच पाहिजे. खरंय. पण इतरही मार्गांनी आपण या यज्ञामध्ये आपली समिधा टाकू शकतो असं मला वाटतं. कारण आम्ही हळूहळू एक लोकवर्गणी निर्माण करण्याचाही प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे ज्यांना या संस्थेतून ज्ञान मिळवून मोठी झालेली खूप मोठ्या संख्येत माणसं आहेत, अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, ते पण काही लोकवर्गणीत भर घालू शकतात. ज्यातनं एक संचित निधी आमच्याकडे थोडा अधिक चांगला उपलब्ध होईल, ज्यातनं अधिक कार्यक्रम करता येतील. त्यामुळे अशी एका साखळीतून दुसऱ्या साखळीकडे अशी जाण्याची आमची कल्पना आहे. आम्ही आमचा डिजिटल प्रेझेन्स तोही देखील अधिक मजबूत करण्याकडे, छोट्या मोठ्या काही डॉक्युमेंटरीज बनवता येतील का त्याकडे असं आम्ही लक्ष देणार आहोत. यूट्यूब चॅनेलची एक आवश्यकता खूप आहे, तिकडेही आम्ही हळूहळू वळणार आहोत. आणि या सगळ्याला जनता जनार्दनाचा आशीर्वाद फार गरजेचा आहे. पण माझी खात्री आहे तो आम्हाला नक्की मिळेल. आमचे प्रायोजक वामनहरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती अशी त्यांची टॅगलाईन आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला सगळ्या पाहुण्यांना विचारतो की तुमच्या आयुष्यातलं सोनेरी क्षण सांगा. पण इथे आल्यानंतर मला असं वाटतं तुम्हाला विचारावं की इथलं मौल्यवान सगळ्यात आणखीन काय आहे जे तुम्हाला इथे सांगावंसं वाटेल अजून एकदा? असं आहे, आपल्याला इतिहासाचं भान यावं लागतं. आणि इतिहास हा सुद्धा एक प्रकारे अनुभवण्याचा विषय आहे. याचा अर्थ तुम्ही इतिहास काळात त्या कालकुपीमध्ये जा असा नाही आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरीला गेल्यावर आपल्याला जे रोमांच उभे राहतात तशी स्थिती इथे आहे. तशाच प्रकारचं वातावरण इथे आहे. त्यामुळे हा अनुभवण्याचा देखील विषय आहे. एकतरी ओवी अनुभवावी असं म्हणतात. हे ज्ञानाच्या बाबतीतही आहे की ज्ञान हा देखील अनुभवाच्या पातळीवर समजून घेण्याचा विषय आहे. तो नुसताच ग्रांथिक पद्धतीने पुस्तकांच्या कपाटामध्ये ठेवण्याचा विषय नाही आहे. तो समजून घेण्याचा विषय आहे, तो जाणून घेण्याचा विषय आहे. त्याला देखील एक स्पर्श आहे ना. पुस्तकाची पानं उलटताना जो आनंद होतो तो फ्लिप करताना होत नाही आपल्याला, जरी टेक्नॉलॉजीचं महत्त्व असलं तरी. आणि त्यामुळे तो आनंद घेणं, ते समजून घेणं, जुन्या काळातली पुस्तकं पाहणं, त्यावेळची कॅलिग्राफी, त्यावेळचा फॉन्ट, त्यावेळची चित्र, त्या चित्रांची शैली, त्यातली प्रमाणबद्धता, हे समजून घेणं हा देखील विषय आहे. आणि म्हणून एक मी म्हटलं तसं ज्ञानानुभव
या पद्धतीने हे एक केंद्र व्हावं अशी कल्पना आहे आणि मला तरी तोच त्यातला मौल्यवान भाग वाटतो. क्या बात. हे ज्ञानानुभवाचं केंद्र आहे. बरोबर बरोबर. खूप खूप महत्त्वाचं सांगितलं सरांनी. आणि ते प्रयत्न करतायत, ते डिजिटल पण प्रयत्न करतायत, ते सोशल मीडियावर प्रयत्न करणार आहेत आणि इतर अनेक मार्गांनी लोकाभिमुख होण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, जसं त्यांनी सांगितलं की एशियाटिक लायब्ररीची, एशियाटिक सोसायटीची जी वेबसाईट आहे त्याचा ॲड्रेस मी इथे खाली तुम्हाला देतोय. त्यावर तुम्ही जा, तुम्हाला मेंबरशिपबद्दलची माहिती मिळेल आणि त्याशिवाय ग्रंथ संजीवनी ही जी साईट आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही नेमकं इथे काय काय आहे ती सगळी माहिती बघू शकता तिकडे. इथे पायऱ्यांपर्यंत तुम्ही येताय, फोटो काढताय, जसं मगाशी म्हटलं. आणखी वर या, आतमध्ये या, बघा आतमधली वास्तू कशी आहे. 5 सप्टेंबरपासून त्यांनी सांगितलंय की नो युअर एशियाटिक असा एक उपक्रमच ते सुरू करतायत. त्यामुळे त्याचाही आपण भाग होऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत ते सुद्धा करतायत. आपण पण 2 पावलं पुढे टाकूया त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, कारण हा शेवटी ज्ञानाचा प्रसार आहे आणि तिथेच आपण थोडेसे कुठेतरी मागे पडतोय का असं सध्या वाटतंय. तर त्यामुळे ही सोसायटी महत्त्वाची आहे. अशाच प्रकारे तुमच्या गावात, तुमच्या शहरात सुद्धा जी ग्रंथालय आहेत त्याला जरूर भेट द्या, कारण त्यांना सुद्धा तुमच्या प्रतिसादाची गरज आहे. आज आपण कॅचअपमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद सर. आणि खूप जाता आभार. मला तुम्हाला धन्यवाद. एक भेट द्यायची आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं वामनहरी पेठे आमचे जे प्रायोजक आहेत. हा मला असं वाटतं ज्ञानवृक्ष वा आहे. वा वा वा. फारच छान. चांदीचं नाणं आहे. छान. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आणि या सुंदर वास्तूत आपल्याला गप्पा मारता आल्या. जरूर. येत राहा तुम्ही हो, पण. मी तर येत राहतोच नेहमी, मी येत राहीन. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद Thank सर. you. थँक्यू.